इकडे विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशी तशी महायुतीमधली खतखत बाहेर येऊ लागलेली आहे। कागलचे समरजित घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, माढ्याचे बबनदादा शिंदे यांच्या पंक्तीमध्ये आता फलटणच्या रामराजे निंबाळकर यांचीही भर पडलेली आहे। फलटणमधल्या एका मेळाव्यामध्ये रामराजेंनी महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत देत हातामध्ये तुतारी घेण्याची भाषा केलेली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं? विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे। कागलच्या समरजित घाटगेंनी हातात तुतारी घेणार असल्याचं जाहीर केलं। येत्या 3 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची पावलंही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिशेने पडू लागली आहेत। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होती। त्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये दुसरी बैठक झाली। या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि पवारांमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। 2014 मध्ये हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होते। 2014च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती। हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी आघाडीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळेंना मदत केली। पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी दत्तात्रय भरणे यांना अपक्ष उभं केलं। भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली। पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात इंदापूरचं तिकीट दत्तात्रय भरणेंना जाण्याची शक्यता असल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला। पण 2023 मध्ये अजित पवारच भाजपसोबत गेले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटील यांनी युती धर्म पाळत सुनेत्रा पवारांना मदत केली। पण विधानसभेला महायुतीत इंदापूरचं तिकीट दत्तात्रय भरणेंना जाण्याची शक्यता असल्यामुळे हर्षवर्धन पाटील आता अस्वस्थ झाले। पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती, अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती। अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल। आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी हा संदर्भातला निर्णय घेईल। त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात। भाऊंला जर नाही उमेदवार दिली तरी भाऊंनी मग जरी तुतारीतनं जरी वापर आले तर 100% राहावं हे आमची इच्छा आहे। भाऊंचं कसं आहे, कधी असले कोणाला त्रास दिला नाही, कधी खोट्या केसेस दाखल नाही, त्यामुळे भाऊ आम्ही मानण्याचं कारण तिचं आहे भाऊंना। समरजित घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे विधानसभा लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे भाजप नेतृत्वानेही त्यांना पक्षात थांबवण्याचे प्रयत्न जवळपास सोडून दिलेत। माळशिरस मतदारसंघातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उत्तम जानकर यांना विधानसभेचा शब्द दिलाय। त्यामुळे मोहिते घराण्यातले रणजितसिंह मोहिते पाटील शेजारच्या माढा मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा आहे। रणजितसिंह मोहिते पाटील सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। पण ऐनवेळी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादा शिंदेंच्याही शरद पवारांकडच्या फेऱ्या वाढल्या आहेत। बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील माढा मतदारसंघातनं लढण्यासाठी इच्छुक आहेत। भाजपचे समाधान अवताडे पंढरपूरचे आमदार आहेत। पण पंढरपूरमधलेच एक भाजप नेते प्रशांत परिचारक सध्या अस्वस्थ आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत ते अवताडेंच्या विरोधात लढण्यासाठी हाती तुतारी घेऊ शकतात। महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे। त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करताय। ती बातमी माझ्याकडे आली आहे, त्यांना लढायचंच आहे तर कोण थांबवणार? हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा शरद पवार नाही, मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचं नाहीये विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। सांगोला विधानसभा मतदारसंघाचं तिकीट महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या शहाजीबापू पाटील यांच्याकडे जाऊ शकतं। त्यामुळे निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी हातात तुतारी घेण्याकरता प्रयत्नशील असल्याची माहिती आहे। सातारा जिल्ह्यातल्या वाई खंडाळ्याचे भाजप नेते मदन भोसले यांची जयंत पाटलांनी भेट घेतली आहे।
त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी मदन भोसले देखील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर आमदार झालेले दीपक चव्हाण सध्या नावापुरतेच महायुती सोबत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे विधानसभेलाही रामराजेंनी तुतारी हाती घेतली तर आश्चर्य वाटायला नको. पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघाचे माजी आमदार बापू पठारे सध्या भाजपसोबत आहेत. पण काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी बापू पठारेंची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या सुनील टिंगरेंविरोधात बापू पठारेंची उमेदवारी निश्चित मानली जाते. कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. देसाईंनी राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. महायुतीत हे तिकीट शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेले प्रकाश आबिटकर यांना जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल देसाई काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ही फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे. ते बरोबर आहे का? तर तेवढं त्यांना सांगून बघू. तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू. आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ झाला? अजून काय बोलायचं राहिले? हे सर्व नेते त्यांच्या पक्षांतराबद्दल सध्या तरी मौन बाळगून आहेत. योग्य वेळेची ते वाट पाहत आहेत. पण त्यांचे कार्यकर्ते उघडपणे आपल्या नेत्याच्या राजकारणाची येणाऱ्या काळातली दिशा कोणती असेल याचे संकेत देत आहेत. यातल्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने, पतसंस्था, शिक्षण संस्था आणि इतर उद्योग आहेत. त्यासाठी सत्तेसोबत घरोबा करणं ही त्यांची राजकीय गरज राहिली आहे. त्यामुळे भाजपचा सत्ता काळ ओळखून या नेत्यांनी 2014 पासून भाजपसोबत घरोबा केला होता. पण लोकसभेला लागलेले निकाल आणि महायुतीतल्या 3 पक्षांमधल्या गर्दीमुळे हे नेते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. या नेत्यांची राजकीय ताकद लक्षात घेता ही घरवापसी त्यांच्या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 2014 पासून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. यातील बहुतांश नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेले आहेत. आपल्या संस्था वाचाव्यात यासाठी सत्तेसोबत केलेला त्यांचा हा घरोबा आहे. मात्र आता अजित पवारांचा पक्ष देखील सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर महायुतीतील ही गर्दी आवाक्याच्या बाहेर गेली आहे. त्यातून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे आपल्यावरती अन्याय होणार आहे हे कारण या नेत्यांना उपलब्ध झालंय. ते कारण देत हे नेते सत्तेचं एक वर्तुळ पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहेत. जयदीप भगत, विजय केसरकर आणि सुनील दिवाणसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.